नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातला आजचा आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर त्याच्या संदर्भातली आजची ही बातमी असणार आहे। तर लाडक्या बहीण योजना जी आहे तर त्याच्यामधल्या पात्रता निकषात न बसणाऱ्या महिलांनी जे आहे तर आपले अर्ज जे आहेत ते लाभापासून जे आहेत ते मागे घेण्यात आले आहेत। म्हणजे त्यांच्याकडनं जे आहेत हे लाभ न मिळण्यासाठी जे आहेत अर्ज करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत जवळजवळ 4000 महिलांनी जे आहेत तर या योजनेतून जे आहेत आपले अर्ज जे आहेत ते मागे घेण्यासाठी अर्ज केलेले आहेत। तर या योजनेची पडताळणी आधीच महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत अशी माहिती जी आहे तर ती बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्या योजनेमध्ये जवळजवळ 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी जे आहेत अर्ज केले होते आणि त्याच्यामधल्या जवळजवळ आतापर्यंत 6 हप्ते जे आहेत म्हणजे 6 महिन्याचे पैसे जे आहेत ते थेट महिलांच्या खात्यावर जे आहेत ते जमा झाले होते। परंतु जे आहे ज्या महिलांकडे या निकष होते त्या टायमाला कुठले निकष लावले नव्हते आणि आताही कुठले निकष लावले नाहीत। परंतु ज्या महिला 2 योजनेमध्ये लाभार्थी आहेत किंवा तिसऱ्या योजनेमध्येही लाभार्थी आहेत अशा महिलांचे आहेत अर्ज पडताळणी होणार आहे असं महिला व बाल अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं। त्यानंतर जे आहेत ज्या महिला या योजनेसाठी निकषामध्ये बसत नाही तर त्या महिलांनी स्वतःहून आपले अर्ज जे आहेत ते मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भातली ही आजची बातमी होती। तर आतापर्यंत जे आहेत त्या महिलांनी लाभ घेतलेले आहेत परंतु याच्यानंतर जे आहेत त्यांना लाभ मिळणार नाहीत आणि आता थेट म्हणजे या योजनेसाठी लाभ जे आहेत म्हणजे अर्ज पडताळणी कोणाची होणार नाही। तर ज्या महिलांनी पिवळे किंवा केशरी कार्ड शिधाधारक कार्ड जे असणाऱ्या महिला आहेत त्यांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही। परंतु ज्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजना जी आहे तर त्या योजनेचा लाभ घेत असतील त्या महिलांचे अर्ज जे आहेत त्याची पडताळणी होणार आहे आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिलांना या योजनेतून बाद केलं जाणार आहे म्हणजे त्यांना यातून वगळलं जाणार आहे। परंतु ज्या महिला नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत तर नमो शेतकरी सन्मान योजनेमध्ये महिन्याला 1000 रुपये मिळतात आणि त्या महिलांना आता लाडक्या बहिणीचे 500 असे रुपये मिळणार आहेत परंतु 1500 मिळणार नाहीत। तर ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत तर त्यांनी स्वतःहून आपले अर्ज जे आहेत ते मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये जर असं काही की आढळलं तर त्या महिलांचे जे आहेत ते पैसे तर घेतले जाणार नाहीत परंतु जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातले जे लाभ आहेत ते त्यांना घेता येणार नाहीत आणि त्यांचे अर्ज जे आहेत ते बाद ठरले जाणार आहेत। तर त्याच्या संदर्भातली जी आलेली अपडेट होती तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या घरातील महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे का आणि तुमच्या घरातील महिलांना याचा लाभ मिळत आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा। निकषामध्ये बसत नसतील त्या महिलांनी आपले स्वतःहून अर्ज मागे घ्यायला सुरुवात केलेली आहे। तर तुमच्याकडे अशा महिला असतील किंवा तुमच्या आजूबाजूचे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।